भाऊ आज सोलापूरमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते सोलापूर येथील विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार सुभाषबाबू देशमुख त्या ठिकाणी उपस्थित होते। इतर कुठलेही आमदार त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित दिसले नाहीत, त्यामध्ये आपणही नव्हतात। त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपणास नव्हतं की आणखीन उपस्थित न राहण्याचं दुसरं कुठलं कारण आहे? निमंत्रण हे प्रोटोकॉल प्रमाणे सर्वांनाच असतं, आम्हालाही होतं, परंतु सध्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की परिस्थिती अशी आहे की आचारसंहिता कधी 4-8 दिवसामध्ये लागेल ते सांगता येत नाही। आमचे मतदारसंघातले उद्घाटन, आमचे कार्यक्रम, सगळ्यांच्या गाठीभेटी, पुढे येणाऱ्या निवडणुकांचं नियोजन ह्यामध्ये आम्ही प्रचंड व्यस्त आहे। आम्हाला थोडं सुद्धा म्हणजे आमचा मतदारसंघ सोडून आम्ही बाहेर पाहुण्यारावळ्याकडे सुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आम्हाला प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणानं नियोजन करायचं आहे आणि शेवटच्या आठवड्यातली जे काही कामं पूर्ण झालीत आमची, जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आज विमानतळाचं उद्घाटन केलं, तसंच आमच्या पण मतदारसंघातली छोटे छोटे जे काही रस्ते असतील, पूल असतील, काही विविध विकास काम आहेत पूर्ण झालेले आहेत, त्याचे लोकार्पण सोहळे काही सुरू आहेत, काही सभामंडपाचे लोकार्पण सोहळे सुरू आहेत। आमचं शिवसृष्टीच्या उद्घाटनाचा सोहळा करायचा आहे, आमच्या शहीद स्मारकांचं कार्यक्रम, त्यामध्ये सर्व आज टँक आलेला आहे। ते टँक बरोबर माझी सैनिक बांधवांबरोबर मी त्या ठिकाणी 2-3 तास त्यांच्याबरोबर होतो आणि सगळ्या कार्यक्रमाची आम्ही तयारी करण्याकरता किंवा मतदारसंघामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही। बाकी असा कुठला अर्थाचा अनर्थ काढू नये अशी माझी सर्व माध्यमांना नम्रतेची विनंती।